गाणं म्हणजे त्यांचे आईचे वडील हे तब्बलजी होते. आईला गाण्याची आवड होती आणि सरांनी शिक्षण असं गाण्याचं घेतलेलं नाही, पण गाणं बसवणं म्हणजे रेडिओवरती गाणी ऐकायची, ती बसवायची आणि ती सादर करायची, हा त्यांचा छंद आहे. आणि सुधीर फडके यांच्याबरोबर त्यांना इंटरॅक्ट करायची संधी मिळाली. यशवंत देव यांच्या घरी त्यांनी गाणं म्हटलेलं आहे आणि पॅशन त्यांचं तुम्हाला त्यांच्या गाण्यातलं दिसत असेल. गाण्यात कसं एन्जॉय करतात ते गाणं, हे पॅशन असल्याशिवाय होत नाही. रफी हा त्यांचा आवडता विषय. तेव्हा सुहास बसरकोट आणि दुसरे जे आमचे आहेत अय्यर साबाई, राजू अय्यर, ह्यांना सुद्धा हे सगळ्या प्रकारची गाणी म्हणतात. पण मी मगाशी म्हटलं तसं किशोर कुमार हा थोडासा एक हळवा कोपरा आहे त्यांच्या आयुष्यातला. आणि राजाई टॉवरमध्ये जे राहतात ते मला वाटतं अय्यर साहेबांना ओळखत असतील. खूप मनमिळाऊ माणूस, जॉली माणूस, सगळ्यांना मदत करणारा माणूस. अय्यर साहब आजकल किसी के बारे में इतना अच्छा बोलते नहीं है लोग. आपके बारे में आपके नेबर बहुत अच्छा बोलते हैं, इसका मतलब कुछ है खास आप में. असे हे दोन आमचे गायक. उनके बड़प्पन है. अरे पुढे वळूया पुढच्या गाण्याकडे. एक चित्रपट आला होता आरजू, ज्याच्यामध्ये मला वाटतं आरजूमध्ये साहेब हे ना साधना आणि राजेंद्र कुमार. येस, साधना आणि राजेंद्र कुमार. आणि त्यावेळेला असं एक होतं की राजेंद्र कुमारने साधनाचा हात धरला की लोकांना असं वाटायचं अरे बापरे काय आणि काय. ते पिक्चराईज असं केलं गेलं होतं. आताच्या पिढीला त्याच्यात काही कौतुक वाटणार नाही, पण त्या काळात नुसता हात धरणं म्हणजे सुद्धा खूप मोठी गोष्ट होती. आणि असं म्हणतात की ज्यांनी लिहिलंय म्हणजे मजरू साहेबांनी, सॉरी हसरत जयपुरीने लिहिलंय आणि ते साधनाला डोळ्यासमोर ठेवूनच लिहिलंय. इतकं सुंदर तिचं वर्णन या गाण्यामध्ये केलंय. असं एक लिहून ठेवलेलं आहे त्यांनी त्या गाण्याविषयी. तर गाण्याचे बोल आहेत ए फुलो की राणी बहारो की मलका आणि सादर करतायत सुहास सर. रफी साहेबांच्या आवाजातलं हे गाणं.